सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. चला तर सुरुवात करूया आजच्या कथेला. बहरेल प्रेम भाग 51. आज ज्योतीला येऊन आठवडा झाला होता आणि या दिवसात घरचं वातावरण अगदीच बदललं होतं. जिथे नेहमी हसा थट्टा मस्करी चालायची तिथे एक प्रकारच्या विरान शांततेने जागा घेतली होती. जणू आता तेच तिचं माहेरघर झालं होतं. वसंतराव सुद्धा जास्तीत जास्त आपल्या खोलीतच राहायचे. कधी बाहेर पडलेच तर ज्योती तिच्या खोलीत असायची तेव्हाच. आणि अभि तर ज्योतीला बघणंच टाळलं होतं. तो तर असा वागायचा जणू ज्योती नावाचा प्राणी त्याच्या घरातच काय पण या भूतलावर सुद्धा अस्तित्वात नाही आहे. पण जिथे काही दिवसांपूर्वी त्याला थोडं हसताना वागताना बघून सगळ्यांना आनंद होत होता, तिथे पुन्हा त्याला तसं परत त्या झोन मध्ये वागताना बघून साधनाचा जीव तुटत होता. एक साधनाच तर होते ज्यामुळे वसंतराव आणि अभि थोडे बोलत तरी होते. वेदांतिकाला जरी काही माहित नसलं तरी ती सुद्धा साधनाला हवं तितका साथ देण्याचा प्रयत्न करत होती. आणि म्हणूनच तिने आता वसंतराव यांना आग्रहाने विनंती करून नाश्त्याला डायनिंग टेबलवर घेऊन आली होती. आजोबा तुम्ही इथे बसा, मी आलेच बोलून वेदांतिकाने वसंतरावांना तिथल्या हेडचेअरवर बसवलं आणि जवळ उभी असणाऱ्या साधना यांना बघू लागली. वसंतराव यांची जसे लक्ष आपल्या बाजूच्या खुर्चीवर बसलेल्या ज्योतीवर गेली ते पुन्हा उठून उभे राहिले. बाबा तुम्ही कुठेही जाऊ नका, मीच निघून जाते. तुम्हाला असेल तर मी इथूनच काय तर या घरातून सुद्धा निघून जाते, पण प्लीज तुम्ही स्वतःला त्रास नका करून घ्या. ज्योती बोलली पण बोलताना तिचा कंठ जड झाला होता आणि डोळे भरून आले होते. नेहमी आपल्या कुटुंबाच्या सदस्याला साधं खरचटलं तरी ज्यांच्या डोळ्यात पाणी यायचे ते वसंतराव मात्र आज आपल्या लेकीला इतकं दुःखात बघून सुद्धा तटस्थ होते. त्यांचा चेहरा एकदम निर्विकार होता, जे बघून ज्योतीला आणखी गलबलून आलं आणि ती त्यांच्या समोर ढसाढसा रडू लागली. पण आज जणू वसंतराव पाषाण हृदयी झाले होते. आपल्या बाबाचं ते कठोर रूप बघून ज्योती इतकी खचली की ती पडायलाच झाली. पण साधना आणि वेदांतिकाने तिला दोन्ही बाजूंनी पकडून धरले. का का बाबा, मान्य आहे तेव्हा मी चुकले, पण त्याला आता वर्ष लोटली तरीही तुम्ही. ज्योती बोलून वसंतरावांना बघू लागली, ज्यांच्या चेहऱ्यावर अजूनही काहीच भाव नव्हते आणि त्यांचा तोच भावहीन चेहरा ज्योतीला टोचत होता. बाबा मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. प्रेमात आंधळी झाली होती मी. खूप लवकर डोळे उघडले माझे. पण तुमच्या समोर यायची भीती आणि लाज दोन्ही वाटत होती, म्हणून तर इतके दिवस मी माझ्या कर्माची शिक्षा भोगली. बोलून ज्योतीचा हुंदका बाहेर आला. तिला आपले गेलेले दिवस लगेच डोळ्यासमोर दिसू लागले. अजूनही जर काही कमी असेल तर ते सुद्धा मी भोगायला तयार आहे बाबा. हवं तर तुम्ही मला रागवा, मारा, जी हवी ती शिक्षा करा, पण प्लीज असे गप्प नका राहू. तुमचा हा बोला मला छळतोय, जीव घेतोय माझा. ज्योती रडतच वसंतराव यांच्या पायात कोसळली आणि गुडघ्यावर बसून धायमकलून रडू लागली. जिला साधं थापरही कधी मारली नाही, नेहमी प्रिन्सेस सारखं वागवलं, जिच्या डोळ्यात पाण्याचा एक थेंबही कधी येऊ दिला नाही, त्या मुलीला आपल्या समोर असं जीवाच्या आकांतातून रडताना बघून वसंतराव यांचाही जीव आतल्या ते तुटत होता. तिला तसं रडताना बघून त्यांना किती मरणयातना होत आहे हे आता त्यांच्या मुख अश्रू ढाळणाऱ्या चेहऱ्यावरूनच दिसून येत होतं. पण काय करणार, जेव्हा जेव्हा त्यांचे हात ज्योतीला सावरायला पुढे जात होते तेव्हा तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर लहानसा टोळ फोडून रडणारा अभि येत होता आणि पुन्हा तेच समोर गेलेले हात मागे यायचे. आज ते स्वतःला खूपच हतबल झालेलं समजत होते. सगळं वातावरण अगदी भावूक झालं होतं आणि शांततेत बदललं होतं की तोच अभिचा कडक आवाज तिथे घुमला. प्रिन्सेस. अभिच्या ते येणाऱ्या हाकेने सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं. तर अभि आता पायऱ्यांवर उभा होता. तो तर तेव्हाच आला होता जेव्हा ज्योती आपल्या गुन्ह्याची कबुली देत होती. ज्या ऐकून अभिच्या रागात मुठी आवडल्या आणि त्याची तडपायाची आग मस्तकात गेली आणि म्हणून तो समोर न जाता तिथेच उभा राहिला, कारण कितीही नाही म्हटलं तरी ज्योतीला बघून त्याचा राग अनावर व्हायचा. प्रिन्सेस, हा सगळा मेलोड्रामा जर झाला असेल तर माझा नाश्ता घेऊन खोलीत ये. अभि खाली रडणाऱ्या ज्योतीवर एक कडी नजर टाकून पुन्हा तसाच आपल्या खोलीत निघून गेला. वेदांतिकाने साधनाला पाहिलं तर तिने सुद्धा तिला जायचा इशारा केला. तशी वेदांतिका किचन मध्ये निघून गेली. थोड्याच वेळा ती ट्रे मध्ये अभिसाठी नाश्ता घेऊन आपल्या खोलीत निघून गेली.
अभि तिथे सोफ्यावर बसला होता. वेदांतिका तशीच सरळ त्याच्या जवळ गेली आणि त्याला नाश्ता सर्व करू लागली. प्रिन्सेस, त्या बाईपासून लांब राहा. रात्री सांगितलं ना तुला की आता तुला सुद्धा माझं ऐकायचं नाही आहे, अभि म्हणाला. त्याच्या बोलण्यात एक वॉर्निंग होती जी वेदांतिकाने बरोबर ओळखली. पण तरी सुद्धा गप्प राहून ती चुपचाप त्याला नाश्ता वाढू लागली. आणि मग नाश्ता वाढून ती बाजूला होणारच की अभिने तिच्या हाताला धरून थांबवलं. तू सुद्धा माझ्या सोबत बस, अभि म्हणाला. पण वेदांतिका, तसं अभिने तिचं काहीही न ऐकता तिला ओढून आपल्या बाजूला बसवून घेतलं आणि स्वतःच्या हाताने तिला भरवू लागला. आता मात्र वेदांतिका मना करू शकली नाही आणि तिला खावंच लागलं. नाश्ता करून अभि सरळ ऑफिससाठी निघून गेला. तर वेदांतिका ती प्लेट्स घेऊन खाली आली. वहिनी, ही गुडिया कोण ग? ज्योतीने साधनाला विचारलं. तशी साधना थोडी विचारातच पडली. वहिनी, अगं कुठे हरवलीस? सांग ना, गुडिया कोण ग? ज्योती साधनाला जागा करत म्हणाली. तर साधना आता सुद्धा गप्पच होती. अच्छा, म्हणजे ती आरवची. ज्योती पुन्हा समोर काही बोलणारच की, अगं नाही ज्योती, तसं नाही. ती म्हणजे ती अभिची बायको. म्हणजे साधना तर काय आणि कसं सांगावं हेच कळत नव्हते, म्हणून तिची जीभ अडखडत होती. पण साधनाच्या तोंडून अभिची बायको ऐकून इथे मात्र ज्योतीचा कंठ मात्र भलताच दाटून आला आणि तिच्या भावना अनावर होऊ लागल्या. ज्याला तिने आपले डोळे घट्ट मिटत कंट्रोल करू लागली. पण तिला तरी ते जमणार होते का? कदाचित नाही. म्हणून तर बंद डोळ्यातून सुद्धा तिचे अश्रू घडाघडा वाहू लागले. मला माफ कर ज्योती, मी मनात असून सुद्धा तुला हे सांगू शकली नाही. आणि तुझ्या शिवाय साधना ज्योती समोर हात जोडून बोलली. वहिनी, अगं तू कशाला सॉरी बोलत आहेस? खरं तर मीच कमनशिबी आहे, म्हणून तर मी हे लग्न, हा सोहळा बघू शकले नाही. ज्योती साधनाचे हात आपल्या हातात घेत बोलली. तसं साधनाने तिला आपल्या मिठीत ओढून घेतली. ज्योतीला सुद्धा याच मायेच्या उभेची आता नितांत गरज होती. म्हणून तर साधना यांची मायेची ऊब मिळता ज्योतीचा बांध पुन्हा फुटला. एपी ग्रुप ऑफ कंपनी. इकडे अभि आल्यापासून कामात गुंतला होता. तितक्यात त्याच्या केबिनच्या डोरवर आवाज आला. त्याने नजरवर करून पाहिलं तर सोनाली होती. मी आय कमिंग सर? सोनाली हळूच बोलली. अभिने तिला आत येण्याचा इशारा केला. सर, ते मिस्टर राघव तुमची अपॉइंटमेंट मागत आहे. काय सांगू? बोलून सोनाली अभिच्या उत्तराची वाट बघू लागली. राघवला आता नक्की काय हवं आहे? तो माझ्याशी कोलॅप का करतोय हे त्याला सुद्धा माहिती आहे की त्याने कितीही प्रयत्न केला तरी आमची शत्रुता संपणार नाही. मग त्याचं इतकं एफर्ट करण्याचं कारण तरी काय? अभि विचारात हरवलाच होता की सर त्यांना काय उत्तर देऊ. सोनालीच्या येणाऱ्या आवाजाने तो आपल्या तंद्रीतून बाहेर आला. उद्या नाही तर आज इव्हनिंगची वेळ दे, अभि म्हणाला. तशी सोनाली हो बोलून निघून गेली. इकडे पाटील वाड्यात वेदांतिका नुकतीच आपल्या खोलीतून बाहेर आलेली की ज्योती यांची नजर तिच्यावर पडली. तब्येतीने फुलासारखी नाजूक, दिसायला अगदी नक्षत्रासारखी. समोरच्या त्या निरागस बाहुलीला बघून तिच्या ओठांवर हसू फुललं आणि तिने हळूच तिला आवाज. बाळा. तो आवाज इतका कोमल आणि हळवा होता की वेदांतिका क्षणाचा विलंब न करता मागे वळून पाहिलं. तर ज्योती स्मित करत तिला बघत होती. तसं वेदांतिकाच्याही ओठांवर हलकं हसू आलं. ज्योतीने तिला जवळ येण्याचा इशारा केला. तशी वेदांतिका तिच्या जवळ गेली. नाव काय बाळा तुझं? नाही म्हणजे सगळे गुडिया बोलतात, माहिती आहे मला. पण तुझं खरं नाव जाणून घ्यायचं होतं म्हणून विचारलं. ज्योती वेदांतिकाच्या गालाला हात लावत बोल. वेदांतिकाने सांगितलं. वेदांतिका ज्ञानाने परिपूर्ण, बुद्धिमान आणि समजूतदार अशी. ज्योती म्हणाली. तशी वेदांतिका गालातच हसली. खूप छान नाव आहे बाळा. ज्योती पुन्हा वेदांतिकाला गालाला आईने स्पर्श करत बोलली. थँक्यू आत्या, वेदांतिका हसून बोलली. पण तिच्या आत्या बोलण्याने ज्योतीचा चेहरा पटला आणि त्यांच्या डोळ्यात
तिथल्या आनंदाची जागा आता वेदना आणि दुःखाने घेतली. काय झालं? माझं बोलणं तुम्हाला आवडलं नाही का? पण मी तर वेदांतिका ज्योतीचा पडलेला चेहरा बघून थोडी घाबरत घाबरत बोलली. अगं अगं शांत हो बाळा. आणि मी ठीक आहे. ज्योती वेदांतिकाला तसा हायपर झालेला बघून पटकन तिला सावरत होती. तशी वेदांतिका शांत झाली. एपी ग्रुप ऑफ कंपनी. अभिची बोट आता लॅपटॉपवर फिरत होतीच की समोर टेबलवर असणारा त्याचा मोबाईल वाचला आणि स्क्रीनवरचं नाव बघून त्याचे ओठ काय ते रुंदावले. त्याने फोन हातात घेतला आणि एक स्माइल करत त्याने आपल्या खुर्चीवर अंग ढिलेच होत आणि रेलिंग बसला. अगोदर तर मोबाईलवर झळकणारं ते नाव बघून त्याच्या हृदयाला काय ते शांतता मिळत होती. जणू त्याची प्रिन्सेस त्याच्या समोर आहे असं तो ते प्रिन्सेस नाव बघून वागत होता. आणि याच आनंदात त्याने हसत फोन उचललाच होता की समोरून त्याची तुफान मिल अशी काय चवतारून आली जशी काही जखमी वागे. पण आता तिचा तो भयंकर गुरगुरणारा आवाज ऐकून इकडे मात्र ओबीचे तीन तेरे झाले आणि त्याच्या शांत चेहऱ्यावर धारा वाहू लागल्या. काय करणार, बायको जेव्हा रागात गुरगुरते ना तेव्हा नवरा कुठेही असो असा सोला होतो. कारण बायकोचा राग म्हणजे महाभयंकर वादळाची सुरुवात असते आणि आता तोच वादळ फुटणार इतक्यात. सॉरी प्रिन्सेस, मी आलोच हा. इकडे 5 मिनिट फिनिश. तिकडे दुसऱ्या सेकंदाला तुझा अभि येईल. अभि बोलत बोलतच लॅपटॉप बंद करू लागला. कारण आता त्याला काहीही करून 5 मिनिटात आपल्या प्रिन्सेस जवळ पोहोचायचं होतं. हो का? बघतेच मी आता. टायमर लावूनच ठेवते. जर 5 मिनिटात तुम्ही घरी आला नाहीत तर नो इन इन बाय अँड फिनिशिंग बोलून वेदांतिकाने तिकडे फोन कट केला आणि हसू लागली. तिला आपल्या या राक्षसाला छळताना खूप मजा यायची. कारण तिला माहिती होतं तिचा नवरा इतरांसमोर वाघ असला तरी तिच्या समोर मात्र तो एक प्रेमळ प्रियकर होता. जो फक्त आणि फक्त तिला प्रेम करायचा, तिच्यासाठी जाणून बुजून हरायचा, फक्त तिच्या ओठांवरच्या इकर हसू बघण्यासाठी काहीही करायला तयार असायचा. हे तिलाही माहिती होतं की तो हरणाऱ्यातला नाही, पण तिच्या आनंदासाठी तो हरायचा. नाहीतर तिचा धाक म्हणजे त्याच्या समोर एक फुसकी बॉम्ब होता. फक्त दुरून दुरून पेटते असं दाखवायचं आणि फुस व्हायचं. पण तरीही या आनंदात तो आनंद मानायचा. खरं तर नवरा बायकोचं नातं असंच असावं. समोरच्या आनंदात आपलाही आनंद मानणारा. एक रुसलं तर दुसरा त्याला हसवणारा, दुःखात धीर देणारा आणि सुखात भरभरून जगणारा, कधीही कुठल्याही परिस्थितीत साथ निभावणारा. वेळ पडली तर तिच्या आनंदासाठी स्वतः हरणारा. कारण ती सुद्धा कितीतरी वेळा हरत असते. फक्त त्याच्यासाठी, त्याच्या सुखासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी. ती म्हणजे कुटुंबाचा श्वास असते. जसा श्वास थांबला की सगळं संपते, तसं ती थांबली की कुटुंब संपते. कोडिया आरवच्या येणाऱ्या आवाजाने वेदांतिकाने तिकडे पाहिलं तर आरव दारात उभा होता. अरे दादा तू ये ना. वेदांतिका हसत बोलली. गुडिया हे बरोबर नाही हा. काय दादा हेच तू एकटी एकटी हसत आहे? अगं मला सुद्धा सांग म्हणजे मी सुद्धा थोडं हसून घेईल. आरव लहानसा चेहरा करत म्हणाला. काय रे दादा तू पण. वेदांतिका बारीक चेहरा करून आरवला बघू लागली. तसा आरव हसतच तिच्या बाजूला बसला. मग तुझा अभ्यास कसा सुरू आहे? काही त्रास तर नाही आहे ना? तसं असेल तर सांग मला, मी करेल. दादा अरे अभ्यास नाही पण मला दुसरंच टेन्शन आलं आहे, वेदांतिका म्हणाली आणि शांत झाली. तर आरव तिलाच बघू लागला. त्याला सुद्धा माहिती होतं ती कशाबद्दल बोलत आहे. ए गुडिया, ते सगळंच होत. आधी सांग, तू दादाशी बोलत होतीस ना? आरव ती जास्त सिरियस झालेली बघून तिचं लक्ष दुसरीकडे करत बोलला. तसं त्याचं ऐकून वेदांतिकाचे गाल गुलाबी होऊ लागले. ओ गॉड गुडिया, तू ब्लश करत आहेस. नक्की असा काय बोलला ग दादा की माझी गुडिया अजूनही अशी लाजत आहे? आरव म्हणाला. तसं वेदांतिकाने लाजून त्याच्या कुशीत आपला चेहरा लपविला. तर आरवने सुद्धा तिला हसतच आपल्या मिठीत घेतलं. नेहमी अशीच हसत राहा गुडिया, आरव तिच्या केसांवर चुंबन घेत म्हणाला. वेदांतिका बोल. वेदांतिकाने आपली पकड आरववर घट्ट केली. ओ गॉड गुडिया, तुझ्या या अफोनच्या नादात तर मी हे विसरूनच गेलो की मी इथे का आलो आहे. तशी वेदांतिका त्याला मानवर करून बघू लागली. अगो मी तुला सांगायला आलो होतो की राहुल दादाचा फोन आला होता. तू फोन घेत नाही म्हटल्यावर त्यांनी मला फोन केला. तेच सांगायला आलो होतो पण तुझ्या नादात विसरलो. चल आता मी निघतो. तू बोलून घे, नाहीतर यावेळी सरळ तुझ्या राक्षसाला फोन जायचा त्यांचा.
असं बोलून आरव खोलीबाहेर निघून गेला. तर वेदांतिका त्यालाच हसत बघत होती. पुढील भाग लवकरच. धन्यवाद.